पहिला मास पहिला या व्याजानंतर पहिला मॅच महिन्यात येतोच. तो धरायचा का सोडायचा? कसं असतं, शेवटचा टप्पा म्हणजे कुठला, जनावर आटतं म्हणजे दूध देणं बंद होतं. म्हणजे त्याला काय केलंय, पुढच्या वेताची तयारी ही कुठनं चालू होते, शेवटच्या 2-2.5 महिन्यामध्ये जे आपण विश्रांती देतो तिथं चालू होते. गर्भाची वाढ ही शेवटच्या टप्प्यामध्ये दुप्पट असते. आणि आम्ही तिला काय करतो, आठवल्यानंतर जे तिची सेवा करतो बघा, म्हणजे पशुखाद्य देणे, तिला धुणे, किंवा पुढच्या वेळेला चांगली कास करायला पाहिजे, बरगड्या उघड्या पाडायच्या नाहीत, म्हणजे झाकून ठेवायच्या. जेवढं तिला साठवता येतं तेवढी ती गाय आणि म्हैस साठवून ठेवते. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत तिची तब्येत हळूहळू उतरत असते. पण जोपर्यंत ते चरबीनं भरले तोपर्यंत तिच्या शरीरामध्ये 100% आई होण्याचे चान्सेस, म्हणजे त्याला काय म्हणतो, ऋतुचक्र चालू व्हायचं जे घटक लागतात त्याला, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन असतील, व्हिटॅमिन असतील, मिनरल असतात, हे प्रॉपर दिलेलं असते. आणि कन्झ्युम राहण्याचा रेट तिथं चांगला असतो. म्हणजे 100% तुम्ही पहिला मास सोडायचा नाही. सोडायचा नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. 100% सोडायचं नाही. पहिल्या माझा 30 दिवसात आली माझा तरी मास भरवून घ्यायची. 32व्या दिवशी असू देत, 33व्या दिवशी असू देत, 28व्या दिवशी असू देत, ते भरवायचंच, म्हणजे बंद करायचं नाही. पहिला डॉक्टरला बोलवायचं. आपण भरवली गेली 28 माझावाली भरवली गेली, ती गाप लागली तर दुधाला काय परिणाम? काय संबंध नाही, त्या दुधाचा पिरियड आणि काय त्याचा काही संबंध नाही. जे दूध द्यायचा जो पिरियड आहे ते देणारच. म्हणजे आता पहिल्यांदा व्यायानंतर आपण 30 दिवसानंतर पहिल्यांदा भरवली, त्यानंतर तिची 100 दिवस किंवा 90 दिवस प्रक्रिया आहे, देणार देतच राहणार. 100% देणार. त्यानंतर पुन्हा दुधाचा काही संबंध नाही. जसं नॅचरल आहे तसं आहे. हे बघा, निसर्गानं ज्या गोष्टी दिल्या त्या थांबवू शकत नाही. कोणी जगातला कुठलाही सजीव थांबवू शकत नाही. ज्या नैसर्गिक क्रिया ज्या त्या वयात, ज्या त्या पिरियडमध्ये जे आहे ते ऋतुचक्र ते चालूच ठेवणार. म्हशी माझावर येत असतात, गायी माझावर येत असतात, फक्त त्याची तीव्रता समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर त्या गाई म्हशीचा पिरियड जो असतो का नाही, म्हणजे ती माझा यायला पाहिजे. म्हणजे गर्भाशय सुस्थितीत येण्यासाठी काही कालावधी लागतो. 21 दिवस, 22 दिवस, 28 दिवस. जर डिलिव्हरी नॉर्मल असेल आणि जार अडकली नसेल, जार व्यवस्थित पडल्या, तर अशा गाई म्हशी 25 ते 28 दिवसाच्या दरम्यान ते माझाव येतात. ते आणि ज्यांच्यात इन्फेक्शन आहे, म्हणजे वासुराचं डोकं मोठं होतं, जर आम्ही हातच घातला, ओढलं, मग ते दोरी हात गर्भाशयात हात घालून त्या पायाला आतल्या हातच दोरी, मग ती इन्फेक्शन सगळं हाताचं त्या दोरीचं. कारण आई होण्याची जी बच्चादाणी आहे ही निसर्गानं अशा ठिकाणी ठेवली आहे की तिथं बाह्य वातावरणाशी कुठल्या संपर्क येऊ नये, म्हणजे इतकी सेफ्टी ठेवली आहे. पण आम्ही ते दोरीसुद्धा शेणात मुतात पडली, ते सरळ आत घालून डॉक्टर बी काय करतात, त्या पायाला आतल्या आत, कारण त्यावेळेला गाय वाचवणे हा धडपड असते, पण इन्फेक्शन जोरात होत असते. आता गाय व्यायानंतर रुटीन प्रमाणे नेहमी बाबा ती स्वच्छ करणं किंवा औषध सोडणं, ते स्वच्छ करून घेणं. काय करायचं, डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा 15 ते 20 दिवस झाल्यानंतर खाली बसतं का नाही जनावर खाली, तर गर्भाशयातनं काचसारखा चकचकणारा सूट येत असेल, बळस येत असेल, तर समजायचं की गर्भाशय क्लिअर आहे. आणि दह्यासारखी जर अशी ओंजळवर जर घाण पू झाल्यासारखं जर पडत असेल, पांढरी, तर समजून घ्यायचं गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झाले. काही चांगल्या डॉक्टरांना बोलवून त्याच्यामध्ये इन्फेक्शन झाले का नाही ते बघणं. सूज येते आणि गर्भाशयाला सूज असेल तर भूक लागत नाही, अजिबात रवंत करण्याची सिस्टम एकदम स्लो चालते, जनावर असं चढून खात नाही, बॉडी हळूहळू उतरायला चालू होते आणि जनावर असं खराब होतं की 100% त्या वेतातलं दूधच जातं वार अडकल्यामुळं, इन्फेक्शन झाल्यामुळं. आणि 7-6 महिने 100% ते मास दाखवत नाही. असा वार नॅचरली पडावी असा कुठला प्रसंग नसावा, ती यान व्यवस्थित व्हावी, ह्यासाठी आपण सुरुवातीपासून त्याच्यासाठी ते बघा, जसा माणूस जगायसाठी धडपडायला लागला, प्रत्येक दिवसाला प्रत्येकाच्या आपल्या थाली म्हणूया आपण, जेवणाचं ताट, त्याच्यामध्ये भाजी काय करणार, व्हिटॅमिन्स
पुरवठा करणार बॉडीला. जीवनसत्वांची गरज आहे केसापासून ते नखापर्यंत. डाळ घेतली तर प्रोटीन आलं, म्हणजे कुठल्याही डाळीची आमटी घेतली तर प्रोटीन आलं. हे प्रोटीन खूप शरीरासाठी उपयुक्त आहे. भाकरीमध्ये काय कार्बोहायड्रेट्स आहे, म्हणजे ऊर्जा शरीरात, म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण संतुलन व्यवस्थित ठेवतं. म्हणजे ऊर्जेसाठी आपण भाकरी खातो, ज्वारी खातो. आणि मग भातामधनं ऑइल मिळतं, मग भातामधनं तुमचं बाकीचे इतर गोष्टी मिळतात. म्हणजे जे आपल्याला थाली आम्हाला योग्य वाटते, आज भाजी वेगळी संध्याकाळी वेगळी, तसं जनावराला पण प्रत्येक आहाराच्या विषयामध्ये वैरणीमध्ये बदल पाहिजे. सातत्यानं एक तर एक वैरण जर दिली, हत्ती गवत तर जीव जाऊपर्यंत हत्ती गवत, ऊस तर मला वाटतं दारात तुटूपर्यंत आणि कारखाना बंद होईपर्यंत वाढत तर वाढच. ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. मक्यामध्ये प्रोटीन ऊर्जा असते, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, हे ऊर्जा द्यायचं काम करतात असतं. ज्वारीचा कडवा बी त्याच्यामध्ये बी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रोटीन असेल. आणि सुका भाग आहे रवंत कडव्याचे जुने लोक बघा, बैलाला म्हशीला गायला त्या काळात म्हणजे 40 वर्षाच्या पाठीमागं आम्ही जन्माला पण नव्हतो, पण त्यावेळेला ती कडव्यावर जनावरं दम धरत होते. त्यावेळेस जुन्याचा कडबा होता, मोठा कडबा होता, 3-3 कटानं बांधायचा होता मोठा टार्गेट चांगलं नाही ते. आणि आम्ही ऊसाऐवजी ते खात होतो. 100% म्हणून सांगावं ना, 100% तीच वैरण आता पौष्टिक आहे. त्या काळातल्या म्हशी बरोबर पावसाळ्यात व्यायच्या, दिवाळी झाल्या की त्या गाभाव यायच्या, उन्हाळ्यात आटून जायच्या जून जुलैला. म्हणजे तुम्ही निसर्गाबरोबर त्या काळात लोक होता. बघायचं तुम्ही उन्हाळ्यात म्हशी येत नाहीत, म्हशी 100% म्हशी येत नाहीत. आता त्या टक्क्यावरीत बोलायचं झालं तर आता 70% जनावरांची वेण ही पावसाळ्यामध्ये व्हावी लागते. आणि ज्यांचे प्रॉब्लेम आहेत, ज्यांच्या गर्भाशयात दोष आहेत, काही अडचणी आहेत, तीच जनावर आपल्याला कधी उन्हाळ्यामध्ये म्हणजे त्याला आपण एप्रिल, मे, फेब्रुवारी, मार्च अशा कुठल्या तरी महिन्यात वेळेला. आता येणारे जी काय जनावर आहेत ही निसर्गाच्या उलटी आहेत. आता ह्या टेम्परेचरला 20-20 दिवस जनावर अगोदर येतं. उष्णतेनं स्ट्रेस असतो, मानसिक ताणतणाव असतो, चल विचल असतं. प्रवास करून 100% ताणतणावामध्ये 20-20 दिवसाच्या मग आता वारा अडकणे, अंग बाहेर येणे, दुधाचं प्रमाण कमी येणं, माझाच्या तक्रार, हे सगळी इथून पुढं खूप ह्या अडचणीचे 3 महिने आहेत. मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने हा ड्राय पिरियड आहे. निसर्गाबरोबर अजिबात नाही. पावसाळ्यामध्येच जनावर येतं, जून पासून ते सप्टेंबर पर्यंत. गाई जरा थोड्या पुष्ट असाव्या अशासाठी म्हणून सरकी पेंडीचा वापर करायचा. सरकी पेंडचा अतिरेक करायचा नाही. पण सरकी पेंड हा कशाचा सोर्स आहे? हा प्रोटीन आणि फॅटचा. जनावरच्या शरीरामध्ये शायनिंग आणणं, फॅटचं प्रमाण वाढवणं आणि प्रोटीन म्हणजे SNF वाढवायचं काम करतं सरकी. सरकी साधारणतः एका गाईला एका वेळेला किती दूध देणाऱ्या गाईला, आता हे बघा प्रत्येकाच्या गायी महाराष्ट्रात बघितले तर सकाळी 10 आणि संध्याकाळी 10, म्हणजे हेवी गाय आहेत. आता कोणाच्या हलक्या फुलक्या नाही. आणि जो हलक्या फुलका जो काम करतो त्यानं माझं मत आहे स्पष्ट गोटा बंद करावा. 20 लिटर दूध तयार करणं म्हणजे आता दिवस उजाडला की 400 रुपये खर्च आहे. हो, रोजचा 400 रुपये खर्च आहे रोजचा एका गाईचा. सूर्य उगवला की मावळेपर्यंत 400 रुपये खर्च आहे. आता 400 भागिले 20 लिटर केलं तर 20 रुपये, म्हणजे 1 लिटर दूध निर्मितीसाठी 20 रुपये खर्च यायला पाहिजे. हो, मग आता डेअरीचा रेट किती मिळतो? 32, 34, 33 किंवा 35 असं काहीतरी आता मिळायला लागला आहे. तर 35 रुपयामधून 20 गेलं तर तुम्हाला 15 रुपये राहतील. हो बरं, 16 लिटर केलं तर 8 सकाळी 8 आणि संध्याकाळी 16 लिटर जर केलंय तर 400 भागिले 16 केलं तर 24 रुपयेपर्यंत जाणार. म्हणजे उत्पादन खर्च वाढवायचा नाही, कमी करायचा. यासाठी काहीच टॉपची घ्यायला पाहिजे. हो, ब्रीड चांगलं पाहिजे. मी तुम्हाला ते मगाशी तेच विचारलं की आता 90 दिवस एका स्टेजने गेली, त्यानंतर पुढलं 6 महिने ती किती जाणार की किती कमी येणार? हे बघा 20 लिटर जर ती गाय तुमची खरोखर जर चांगली असेल तर 20 लिटर दूध देणारी गाय ही 3 महिन्यानंतर सकाळी 7 संध्याकाळी 7 14 13 15 14 15 पर्यंत ती राहणार. आणि तिथून पुढे ते 3 महिने स्थिर राहणार, परत आहे तेवढंच राहणार. आणि तिथून खाली 3 साडेतीन सकाळी 3 साडेतीन संध्याकाळी नॉनस्टॉप दूध देणार.
सगळ्या जमाखाचं जर काढलं आपण ॲव्हरेज 4,500 लिटर येते वेताला शेवट एका वर्षात 4,500 लिटर दूध येते एका वेताला. जी 20 लिटर चांगल्या पद्धतीची काय असेल तर 20 लिटरची गाय 4,500 लिटर दूध देते. 4,500 गुणिले 35 तर हिशोब केला तर त्याचा 1.5 लाखाच्या वर 2.5 लाखाच्या आसपास जाते. मग आता 30-35 लिटरची पिळणाऱ्या गायी आहेत त्या म्हणतात सांगतात ऐकतात त्याची वस्तूची खरोखर काय आहे 100% आहे. आहेच. हो ठीक आहे मग आता त्यांची बी रेंज अशा पद्धतीने राहते का 100% त्या गायी 5,500 पर्यंत दूध देतात. आहेत गायी त्या त्याची किमती काय आहे तरी 1.5 लाखाच्या वर 1.5 1.40 1.35 बरं, त्या गायी आपल्या वातावरणात जर काढणार 1 लाख 1% काढणार आपल्या भागातच आहे. तशा आता खरेदी जर करायचं म्हटलं तर आता आपल्याला पुणे कुठं मिळणार असं आपल्या भागात आहेत की मी असं आपल्या भागात गोट्यावर फिरून मिळणार का बाजारामध्ये मिळणार? बाजारामध्ये गेलं तर एक नंबर हम्म. नाही झालं तर इथं आजूबाजूला प्रत्येकानं पंजाबच्या आणि बेंगलोरच्या गायी आणलेल्या त्यांनी संगोपनातनं आता जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे प्रबोधन होतं आता तुम्ही यूट्यूब बघूनच आला ना बरोबर यूट्यूब बघून आला तर यूट्यूब इथं बघितलं की ते 4 पाड्या का असं ना तयार करावं असं वाटतं. त्या तयार केलेल्या पाड्या आता काय झाल्या काही अडचणीमुळं किंवा संख्या जास्त व्हायला पैसे करून घ्या आणि आम्ही प्रत्येकाला सांगतोय जुन्या गाईच ठेवा. तयार झालेली देखणी कालवड ही विकायचीच. धंदा व्यवसाय करायचा व्यवसाय काय कंपनी काय असते एखादी कंपनी उभी राहिली व्यवसाय करायचा तयार होणार टीव्ही असेल फ्रीज असेल तुमचं इतर कुठली गाडी असेल सुंदर गाडी आहे म्हणून काय सगळ्या आम्ही ठेवणारच आहे हे नाही द्यायचे होंडा गाड्या 100 गाड्या ठेवायच्या नाहीत त्या आपल्या द्यायच्या नाही ठेवायच्याच त्या अशी कंपनी विचार करत नाही हो. तुम्ही दूध व्यवसाय ही एक कंपनी असं समजायचं व्यवसाय स्वरूपच दिलं पाहिजे. हा देखणं दिसतं ना मग 1.5 लाखाच्या हात देत नाही मी ये जा फिरून कुठे येतोस तिकडे ये जा 9व्या महिन्यापासून चालू करायचं. मग कोण कुठपर्यंत जातोय बघायचं. मग कोण 21ला मागतोय 25ला मागतोय एक पार्टी आली 30ची म्हणजे लक्षात ठेवायचं 31च्या वर येत नाही दणका द्यायचा आणि थांबवायचा. आता आम्हाला 20 गायचं प्रोजेक्ट करायचं आहे. सुरुवातीला 10 गाया घ्यायच्या जूनच्या दरम्यान मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला आणायच्या आणि जानेवारीच्या टप्प्यात एक 10 गाया आणायच्या असा एक विषय सहजासहजी ढोबळ मांडणं आम्ही मांडलाय. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? तर माझं असं मत आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही घरची मंडळी आता कोण काम करणार त्यांची पहिला मीटिंग घ्या की घरात हा व्यवसाय करायचा झाला तर एका माणसाची साथ पाहिजे मग ते बाबा असतील आई असतील कुणी असेल. कामगार मिळाला हा तुमचा नशिबाचा भाग आहे पण ज्या दिवशी कामगार जाईल त्या दिवशी आमची पडती बाजू असणार आहे त्यावेळेला आम्ही परिपूर्ण त्याच्यामध्ये असायला पाहिजे. मुक्त गोठा असा बांधायचा की 8 दिवस जरी कामगार नाही आला दुसरा मिळूपर्यंत शान नाही काढलं तरी चालला असा स्पेस मुक्त गोठ्याचा करायचा. त्या मुक्त गोठ्यात 24 तास पाण्याची सोय एक पाकं करायचं मुक्त गोठ्याला जोडून एक पाकं करायचं मिल्किंग पार्लर. संध्याकाळी 4 वाजलं की तिकडे दूध द्यायला आल्या पाहिजेत. आत येताना धुवूनच आल्या पाहिजेत. आत काय धुवत बसायचं नाही. घाण वाटा लागल्या रुमाल टाकायचं खांद्यावर रुमाला. आता बाहेरच्या देशात काय करतात कोण 300 400 700 जनावरांचे गोठे आहेत कोण धुवत नाहीत. बघा तुम्ही पार्लरला आले की तेवढंच एखादी कोणतरी लेडीज असते ते 3.5 इंचाला सड धुणायचं टिश्यू पेपरनं पुसायचं लावायचं. आपण मी तसंच करूया ना काय ते तंत्रज्ञान आणायला पाहिजे. आलायचा उपयोग मग काय आलायचा वापर किती मरणार होय मरू शकत नाही आपण एवढं काम करून. मग आणि आल्यानंतर ती कासा तेवढ्या धुवून घ्यायच्या कासा तेवढ्या धुवून घ्यायच्या. आता एक कालवडे आम्ही धुवत पण नाही तिकडच्या बाजूला ती नॅचरल असते अशीच. हेच तंत्रज्ञान आहे ना. मग तुम्ही त्या गोष्टी करायच्या. मिल्किंग मशीन चांगलं घ्या कुट्टी मशीन चांगलं घ्या आणि गाई घेताना सुरुवातीला 10 घ्यायच्या आणि 2 महिन्यानंतर परत 5 घ्यायच्या. 15 असं आडवं गोठा बांधायचा नाही. 15 जनावरांचं एक युनिट असावं. एक कामगार 15च्या वर करू शकत नाही. एक जोडी नवरा बायकोची 15च्या वर करू शकत नाही. 30 करायचं असेल तर परत 15चं युनिट आणि तुम्हाला वाढवावं लागेल. मग 15 मध्ये रोटेशन कसं राहणार 5 भाकड आणि 10 व्याय झालेल्या असं. मग एक गाईचं जर दिवसाला 15 किंवा 16 लिटर जर धरलं तर 16 गुणिले 10 160 म्हणजे सकाळी 80-90 संध्याकाळी 80-90 160 म्हणजे 150 पावणे 200 150 पावणे 200 म्हणजे गोटा अंगावर येत नाही. आता कसं होणार 10 घेतलं की थांबा जरा 6 महिने थांबा. काय होतं नंतर दाबून गेल्यानंतर दूध घसरायला चालू झालं की अंगावर यायला चालू होतं. त्यावेळेला परत एक 5 टाकल्या की जोरात गाडी सुटते. मग
कारण दरवर्षी तुमच्या 5 हा भाकड काळामध्येच राहणार आहे. त्यांचा रोज 160 150 रुपये खर्च आहे. तो काढणार कोण? तुमची 10ची टीम खेळायला ग्राउंडमध्ये उतरल्या, काय दुखापत झाली, 5 मधला एक खेळाडू तुम्हाला घ्यावा लागणार हो. इकडची आटली तिकडची व्याली पाहिजे, मग ते खेळाडू 5 राखीव पाहिजे, रोटेशन पाहिजे. दुधाचं जो स्टेज आहे रेग्युलर 15 हे परफेक्ट आहे आणि 20 लिटरच्या वरच्या पहिल्या दुसऱ्या वेताच्या गाई पंजाब हरियाणाला जायची गरज नाही, आपल्या भागात आहेत 100% क्वालिटी. आता कालच आणलं आमच्या विद्यार्थ्यांना तिथंच आणलं, साठे म्हणून आहे. लहान आणि गणपती जर आले असले समजा पहिल्या गाभण काळात किंवा त्याच्या अगोदर तर ते जनावर दुधाचं काय जरासं थोडंसं परिणाम होतो. म्हणजे कसं असतं, एखाद्या आजाराला बळी पडलेलं जनावर रिकवर झालं तरी पण ते स्ट्रेसमध्ये राहतं, म्हणजे धापणे हा प्रकार राहतो. शक्यतो तसं नको. आता एनडीडीबीच्या माध्यमातून घ्यायचं म्हणजे जनावर नाही एनडीडीबीच्या माध्यमातून घ्यायचं हा विषय वेगळा झाला, पण काही क्वालिटी पाहिजे बिझनेससाठी. कोण विकायलाय कोण व्यापार करायलाय त्याच्याबद्दल आपल्याला आता काय बोलायचं नाही. नाही असं मला म्हणायचं नाही की ती संस्था एक चांगल्या प्रकारे देते असं IQ आहे. आम्हाला पण IQ आहे. आमच्या आता गोकुळनं पण आपल्याला चांगलं केले ना काम. त्यांनी केरलीमध्ये इथं केरळच्या म्हशीचा ओटा काय ते विषय कसा आहे, 80,000 85,000 90,000ला म्हशी काय असणार आहे. मला वाटतं दूध व्यवसायासाठी जर काम करायचं झालं तर 12+ दूध देणाऱ्या म्हशी करायच्या, आणि गाईमध्ये उतरायचं असेल तर आपल्याला 20 लिटरच्या वरच्या गाई घ्यायला पाहिजेत. तुम्ही दूध वाढवलं की उत्पादन खर्च असा आदळतो, खाली येतो, ग्राम खाली येतो. आणि हलक्या फुलक्या गाई घेऊन जर व्यवसाय चालू करायचं करूच नका, कारण आता ती वेळ नाही. रक्त केंद्रात चेकअप देते की गणपती किंवा लाळ आलेली असेल तर ती जनावर खरेदीच करते. आणि तिथं टेस्ट केली जाते, त्याला ब्रुसेला नसावा, तिला थायलेरिया नसावा, अशा काही त्याच्यात टेस्ट आहेत असं ते म्हणतात. पण मला असं म्हणायचं आहे, आता माझा शेतकरी, आता मी विकाय काढल्या 2 आणि मला खात्री आहे त्याची घ्यायची, पण असं कोण शेतकरी करू देणार नाही. बदनामीचा बी विषय होईल ना. सांगोला बाजार कशाचा सांगोला बी बेस्ट आहे, सांगोला बेस्ट आहे. आजूबाजूला बी आहेत आपल्या वारणा खोऱ्या तुमच्या गाई टॉपच्या आहेत. तिथं पहिल्या दुसऱ्या वेताच्या गायी घ्यायच्या. बाहेरच्या राज्यात पैसे देऊ नका, आपली माणसं मोठी होऊ दे. अडचणी नाही व्यायला झाले की पायात टाकायचं ते काय नाही, खायसाठी नाही, ते करूच नका. पहिलं दुसरं अशी घोडी घ्यायची सगळी. तुम्ही टचमध्ये राहा, खूप पत्तं. आता काल एका कार्यकर्त्याला 6 काय 7 पहिल्या वेताच्या 90 92 95 7 10 पर्यंत खरेदी झाली. पहिल्या वेताच्या डोक्या एवढ्या पाड्या घेतल्या. नाही आता ते व्यायला झाल्यानंतर होते ना, एकच असायचे आमच्यात, असं नाही. वर्षाला आमच्या गोठ्यातले जवळजवळ गाई आणि म्हशी मिळून 30 भरत विकतो आम्ही. पण ते कसं होतं, आता मागच्या महिन्यात 4 विकल्या, आता या महिन्यात काहीच नाही, पुढच्या महिन्यात 2, त्या पुढच्या महिन्यात 3 म्हशी, जुलैला कमीत कमी 5 असं. आता मी माझ्या गोठ्यातले विकावं म्हणालोय, बाबासने म्हणालोय काय, असा मी एक व्हिडिओ बनवतो की गोठ्यात तयार झालेलं ब्रीड आणि त्याचे होणारे पैसे हे सगळ्या सकट व्यवहार करून त्यांचं नावं सांगायचे आणि ऑफर द्यायची. उदाहरणार्थ आता म्हशीच्या रेड्या 9 विकायच्या आहेत, ह्या 9च्या 9च विकणार आहे, ती वेचून घ्यायच्या नाही. सर सकट कमी आहे ना त्याचं मी मंजूर, कारण मी ट्रेनिंग देणार आहे, मी काय खाणार ना, त्याचं कमी धरा, ॲव्हरेज मारा. याची किंमत आहे 1.25 लाख, हिची आहे 1.5 लाख, हिच्या 1.10 धरा ना, मग ते ॲव्हरेज मध्ये टाकूया आणि तो हिशोब करून द्यायचा. म्हणजे लोकांच्यात असं तयार करायचं की बीज तयार करून विका. पैसे ब्रीडिंग मध्ये आहेत, दुधामध्ये नाहीत. आमचे विचार काय करतात, घालून बघितलं 3 वर्ष खाद्य तेवढंच आहे आणि गाय बी तेवढ्यालाच मिळते, पण चूक. मग हरियाणा कसं मोठं झालं, विकूनच मोठी झाली आणि आम्ही शान काढत बसतो. म्हणजे विकायला ते 5 जण, शान काढायला UP बिहार आणि कर्ज काढून घ्यायला महाराष्ट्र, असं झालं ना प्रकार झाला. आम्ही कर्जात मेलो, आम्हाला ब्रिडिंगवर आमचं काम नाही. अशा रेड्या देखण्या तयार व्हायला पाहिजेत की असं डोळ्याचं पारणं फिटलं पाहिजे. नाही आपल्या महाराष्ट्रातली जी माणसं तर एकच आहे
ते घरात राहण्यासारखं चोचकाट निघते ती टाकायचं काय तेवढं दूध घ्यायचं तिचं जे व्यवसाय व्यवस्था व्यापारी तत्वानं त्याचे संगोपन करायचे अजून लोक व्यवसाय म्हणून बघत जोडधंदा म्हणून. आता तुमचं व्हिडिओ बघितलं तुम्ही ज्या पोट तिडकीनं ह्या तरुण पोरांसाठी बडबडत आहे शेतकरी सांगताय हे इतकं ऐकलं की असं वाटतंय की ह्यो माणूस कितीसाठी धडपडतोय ह्याचं किती म्हणजे ह्या माणसाचं 10% जरी लोकांनी ऐकलं मोठा बदल होत आहे. 101%. 10% लोकांनी काका उद्देश काय आहे? माझे एक स्वप्न आहे. आता तुम्हाला मी सांगू, शिक्षण 12वी आहे त्याचा काही विषय नाही, पण मी 19 वर्ष त्या दूध व्यवसायामध्ये घातले. ही सर्टिफिकेट फार मोठं आहे. फार मोठं आहे ना हे. बरं, मला काय असं काय कुठली स्कीम योजना काढून त्याच्यामध्ये पैसे फार मिळवायचे आहेत आणि ते जोरात काम करायचं हा उद्देश नाही आहे. आमचा एवढा मोठा महाराष्ट्र, 36 जिल्हे आहेत, नोकऱ्या लागणार, पोरांची लग्न होईनात, लग्न झालेला बी अडचणीत आहे. तर या सगळ्यांच्यासाठी आता उत्तम रोजगार आहे. कोणाच्या बांधील नाही, MIDCला जायची गरज नाही. एक 10-12 जणांवर घेऊन जर आपण चालू केलं तर कसे 30-40 हजार रुपये मिळतात, 50,000 रुपये मिळतात. पण मनाचा राजा सगळ्यात 5ला उठलं की 8ला काम बंद, दिवसभर रिकामा, संध्याकाळी 4ला चालू झालं की 8ला. फक्त काय होतं, उलटं बोलणारं किंवा निगेटिव्ह बोलणारी माणसं काय म्हणतात, ह्यात काय राहत नाही, पशुखाद्य. अरे दुसऱ्याच्या नावानं आम्ही किती ओरडणार, काय चुका व्हायला पाहिजे त्याचा तर अभ्यास करायला पाहिजे. कंपनी काय करते, जरा जरी त्यांचं काय घसरत चालू झाले की लगेच मिटिंगा बोलवतात. मग आमच्या आईबाबांच्या भावाच्या बायकोची मिटिंग झाल्या, काय दूध व्यवसाय अडचणीत आलाय, काय कारण असतील त्याच्यातले, मग आमच्या गायी फेल आहेत काय, आम्ही व्यवस्थापनाला कमी पडतो काय, रेड्याने पाड्या तयार का होईना झाल्यात, वैरणी आमच्या चुकीच्या आहेत काय, ह्याचा ऑडिट व्हायला पाहिजे हो, याची मिटिंग व्हायला पाहिजे घरच्या माणसांची. रोज किती दूध आहे, दुधाचं फॅट आणि SNF किती आहे, डेअरीवाला लुटा लागलाय काय आम्हाला, आम्ही वजन करून दिलं की आमच्या वजनात आणि डेअरीच्या वजनात चुक व्हायला लागल्या काय, तर तिची काहीतरी त्याचे ऑडिट व्हायला पाहिजे त्या बिझनेसचं. तर तुम्हाला त्याचं मार्जिन तुम्हाला दिसल. ते बघतोय, पोरगा बघतोय, सुलभी त्यातच असत्या, मी काय तिकडे लक्ष देत नाही, चूक. असं नाही. प्रत्येकांना बाबा तुझ्या गायी किती आहेत, गाय कोण गाय किती लिटर दूध द्यायला लागले, ती गाभ आहेत काय, का गाभ गेल्या नाहीत, रिपीट का आल्या, मिनरल मिक्सरचा योग्य वापर आहे काय, जार अडकलेली गाय कव्हर झाली काय, पाड्या किती झाल्या, पाड्याला दूध व्यवस्थित आहे काय, पाड्या मोठ्या व्हायला पाहिजे, 10 महिन्यात 300 किलो व्हायला पाहिजेत आणि 20 महिन्यात ती 1.5 लाखाची गाय तयार व्हायला पाहिजे. ह्याच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. चर्चा काय होत नाही हो, वेड्यात काढणे, भोळ्यात काढणे. फार मोठं दुःख आहे की सुसंवाद म्हणून काही नाही. संवाद पाहिजे, अशा कार्यशाळा व्हायला पाहिजेत, अनुभव. आणि असं बसून चर्चा झाली की एकमेकाला ह्याचा प्रश्न वेगळं, तुमचं ह्याचं वेगळं, एकमेकात चर्चा झाली, परत फार प्रबोधन व्हायला पाहिजे. आणि हेच आमच्या दुखणं जे शेतकऱ्याचं आहे हे दुखणं मोठं आहे. आज मिनरल मिक्सरवाला म्हणतोय घाल गाभाला येत्या, पशुखाद्यवाला म्हणतोय 1 नंबर आमचं पशुखाद्य आहे, ते ह्यो म्हणतोय आमची कंपनी भारी आहे, हे घाल वार पडत्या, ते घाल ते, म्हणजे ही सगळी काय झाल्यात, ही गळ्यात घालणारे झाल्यात. असं म्हणजे आज आमची दुखणी आम्हाला मांडायला जागाच नाही. पशुखाद्य कुठलं वापरतो? नाही, पशुखाद्य वापरणं हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. कुठलं वापरायचं तुम्ही ठरवायचं, पण पशुखाद्यामध्ये काय असतंय ह्याचा अभ्यास तुम्हाला शेतकऱ्यांना करा. तुमचं सोयाबीन 40 रुपयाने किलो, मग सोयाबीन भरडून घातलं तर भाजायचं सोयाबीन सकाळी 1 पाव किलो आणि संध्याकाळी 1 पाव किलो, 400 ग्रॅमचा दिवसाला एका हेवी जनावराला घातलं तर 200-200 ग्रॅम घातलं तर जोरात प्रोटीन वाढेल. तुमचा मका देताय तुम्ही 2200 रुपयानं आणि तो मका ग्राइंड करून पशुखाद्यात येतोय 34 रुपये 35 रुपयानं. म्हणजे एवढं आम्हीच हो. ज्वारी काळी पडलेली ज्वारी 2 नंबरची ग्रेडची, पाऊस पडतो बघा कापणीच्या वेळेला, ते जर असे भाकरी काळी भिजलेली होते, ते जर घेतलं तर जनावराला काळी म्हणजे बुरशी आलेली नव्हे, पावसामुळे थोडंसं मार बसला, ते क्वालिटीवर जरासे आले, पण आत कार्बोहायड्रेट्स आहेत ना, मग ते भरडून घातलं तर, गहू भरडून घातला तर पशुखाद्य लक्षात असू दे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्हाला जोरात ही कंपनी म्हणून बघावं लागेल. पशुखाद्याने कच्चा वाहण्यात हाय नो मका विकत घेणारे तुमच्याकडे व्यापारी नाहीत, त्याच्याकडे जाऊन घेऊन यायचं, बघ मका 10 क्विंटल पाहिजे, आणून टाकूपर्यंत तुझं तिथं पुढे गिरण हॅमर मिल वगैरे गिरण बसवूया की एक मोठी चांगली 5 HP ची, ट्रॅक्टरवर सुद्धा आता आल्यात त्या गिरणी, आणि भरडून जर आम्ही भिजत घातलं तर
भिजून 27 रुपयेपर्यंत पडेल. 5-7 रुपये जर एका किलोला, मी म्हणतो 5 रुपये लागतील. तुमच्या 15 गाईमध्ये 15 चोक 60 किलो सकाळी, 60 किलो संध्याकाळी, 120 किलो. 120 गुणिले 5 रुपये झालं तर 600 रुपये रोज, महिन्याला 18,000. आणि 12 महिन्याचं केलं तर 2-2.5 लाख. मग 1 लाखाचे गिरणच घ्या की तुम्ही. वर्षालाच पैसे वसूल तुमचं वर्षातच गेलं. बरं, हरियाणा आणि पंजाबवाले बाप माणसं आहेत, तिथं गोळी जास्त घालत नाहीत. आपण स्वतः फीड तयार करतात. महाराष्ट्रात तत्वज्ञान शिकवणारी माणसं जास्त आहेत. हो, पोकळ गैर घालायचं. शेतकऱ्याला कसा आता आमच्या गोष्टीला घोडे लावायचं काम हो, त्यातलं खरं काहीच नाही. आमच्या शेतकऱ्याचे कळ नाही झाले. सोयाबीन बघा रडालंय अजून, ते 45 रुपयाने किलो आहे. पण भरडून घातलं असतं किती झालं असतं. अजून ठेवलं. गेल्या वर्षी सरकी पेन आता 36 रुपयाने किलो. तेल काढून काढून 36 रुपये आणि तेलाचं 40 रुपये. म्हणजे खरोखर शेतकऱ्याला लुटायचा धंदा या सगळ्यांनी केलेला आहे. ना शासनाचं लक्ष नाही, कंपन्या काय सोडत नाहीत. आणि आम्हाला आमच्या हातात काय नाही. पशुखाद्याला नाही, दर नाही, बँका नाही, बँकेचं व्याजदर हातात नाही, डॉक्टर आमच्या हातात नाही, कंपन्या मिनरल मिक्सरच्या किंवा तुमच्या इतर कंपन्या आमच्या हातात नाहीत. काय हातात? वैरण तेवढे आमच्या घरच्या आहेत बघा. नुसतं रडत बसून तर चालणार का? हातपाय हलवायला ना 100%. नुसते 10व्या दिवशी रोजगार कुठला पैसे देणार असेल तर दूध व्यवसाय. म्हणजे त्यासाठी धडपडणं गरजेचं आहे, 100%. त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे तुम्ही ज्या पुढे सांगताय ते जर ऐकून घेतलं तर खरोखर हे दुधंदा फायद्याचा आहे. नक्की नक्की 100%. पण ऐकायचं त्या सोडून ते का सांगितलं त्याच्यावर विचार करायचा. आम्ही आज तुमचं दिवसात 1-2 वेळा व्हिडिओ बघतो, त्यात एक 4 वाक्य जर डोक्यात शिरली असं मनात बसते की नाही. मी खरं सांगतो, भरकटली तरुण पिढी या दूध व्यवसायामध्ये आणायचं हे मला मोठं टार्गेट आहे. 2 नंबरला कत्तलखान्याकडे जाणारे जनावर आमची वाचवायचे. 3 नंबरला घराघरात प्रत्येक माणसानं अर्धा लिटर दूध खाल्लं पाहिजे. अर्धा लिटर. ह्या उन्हाळ्यात 4 महिने तुमच्या घरात 7-8 लिटर ताक पाहिजे. तंबाखूच्या पुड्या खाणारी माणसं एका कुटुंबात 3-3 आहेत. रोज त्याला कमीत कमी 60 ते 70 रुपये लागतात. चुना, तंबाखू, दारू पिणारं वेगळीच. हे पैसे जर आम्ही दुधासाठी घातलं तर बरं. शेतामधनं असणारे घटक आणि माणसाला लागणारे घटक हे एकच आहेत. फक्त मधला एजंट आहे जनावर. शेतातनं आलेल्या मातीतनं वैरण खाणार कोण? म्हस आणि गाय. आणि त्याचं दूध खाणार आम्ही. म्हणजे आमचं पोट आणि शेताचं पोट. मधला एजंट आहे म्हस. त्या म्हशीचं शेणखत त्याच्या पोटाला घालायचं आणि त्याच्या पोटातनं आलेलं म्हशीनं आमच्या पोटाला घालायचं. म्हणून जुनी लोक 100 वर्ष, 90 वर्ष, 92 वर्ष जगली. एक भाकरी आणि लोण्याचा गोळ्या चटणी खाली तर असा माणूस जुना 1.5 भाकऱ्या खायचा आणि 2 तांबे ताक प्यायचा. दिवसभर बिचाऱ्याला कधी काय आलं नाही. आणि अलीकडच्या 40 वर्षात वाईट अवस्था झाली. खरोखर वाईट अवस्था झाली. भयानक वाईट आहे. हे आमचं आम्ही बदल केला पाहिजे. आता आमच्या घरात म्हणजे चेष्टा सांगत नाही, प्रत्येक माणूस अर्धा लिटर दूध खातो. अर्धा लिटर पक्क म्हणजे पक्क खाणंच गरजेचं आहे. काय करणार शरीराला त्याच्यात काय असतं. आम्ही 9 वर्ष झालं बघायला. बाय प्रोडक्ट केल्यानंतर न्यूट्रिशन काय, त्या चाऱ्यात येणारी ताकद जी आहे. दही चांगलं लागलं, SNF, बर्फी चांगली, SNF, पेढा चांगला झाला, SNF, खवा चांगला झाला, SNF, पनीर चांगलं झालं, SNF. हे जे सगळं चांगलं जे वाटायला लागलंय हे SNF. म्हणजे हे जवळजवळ त्याच्यामध्ये जे घन घटक आहेत जे आलेलं आहे पशुखाद्यामधनं, वाल्या वैरणीमधनं, हिरव्या वैरणी, हे जनावरांना द्यायचं काम केलं. आज ती बघा हरियाणावाले 7-6 फूट उंचीचे रोज अर्धा लिटर दूध पक्क मारतात. पक्क जेवता तूपच रोज. एक माणूस दर वर्षाला 25 ते 28 किलो तूप खातो तिथला माणूस. रोज 2 रोटीला 20 ग्रॅम आहे. सकाळी 4 ते 8 रोट्या खाते. 2 रोटी खाली 20 ग्रॅम. सकाळी 40 ग्रॅम, संध्याकाळी 80 ग्रॅम. 80 ग्रॅम गुणिले 365 दिवस 32 किलोच्या दरम्यान झालं. 30 ते 32 किलो तूप. म्हणून त्याची स्किन चांगली आहे. आमच्या लोकांच्या बसून पोकळ गप्पा मारायचं जास्त वेळ लागतोय. त्याच्यावर अभ्यास करावा नाही. एखादं सांगतोय आता आम्ही तेच प्रबोधन चालू केले. आता रोज माणसं आली का नाही गोठ्यात, हे रोज असं बसायचं. हे कीर्तनाचाच कार्यक्रम ठेवला मी.
कारण आता घ्या आशीर्वाद, देव शोधायचा असेल, भगवंत शोधायचा असेल तर मुख्या जनावरांना शोधायचा. मी जे बोलायला लागलो ते या मुख्या जनावराचा मी प्रतिनिधी आहे म्हणून बोलायला लागलो. त्याचा आत्मा, आज मी अशा गोष्टी सांगायला लागलो की त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. आता माझी बिचारी सगळी निवांत बसल्यात. जरा मुक्त गोटा आता ते आत बांधलेत, कामाचा विषय होता म्हणून. जर बाहेर जर बघितलं असतं तुम्हाला जाऊ वाटलं नसतं. अजून थांबावं जरा, आणि जरा बघावं आणि जरा, म्हणजे इतकं भारी दिसतं ते. शांत निवांत घोरत पटलेल्या, जणू काय सगळं सुख पाटलाच्यातच घ्यायचं.